हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. मी शर्मिला. माझ्या हे यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. बघा, बऱ्याच दिवसांनी मी लाँग व्हिडिओ अपलोड करत आहे. मी कम्युनिटी पण टाकलेली होती तुम्हाला की तब्येत ठीक नसल्यामुळे मी लाँग व्हिडिओवरती काम करत नाही. शॉर्ट व्हिडिओ सध्या येत होते आपले, ते पण छोट्याशा रेसिपीचे असायचे. असो, पण आता माझी तब्येत व्यवस्थित आहे तर मी आजपासून व्हिडिओला सुरुवात केली. तुमचा प्रतिसाद पहिल्यासारखाच माझ्या पाठीशी राहू द्या. तर बघा, हे मी जे तुमच्यासोबत शेअर करते ना, तर ते गोकर्णाचा वेल एवढा छान आलेला आहे माझ्या घरामध्ये की जिकडे बघावं तिकडे दोन्ही खिडकीमध्ये गोकर्ण एवढा फुललेला आहे. आणि पुढे मी तुम्हाला त्याची फुलं देखील शेअर करणारच आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ आहे गुरुवारचा आणि गुरुवारच्या दिवशी मी विशेष अशी स्वामींची परत देवघरामधील सगळ्या देवांची विधिवत पूजा केली होती. कारण बघा, आजारपणामुळे जसं माझं लक्ष पण लागत नव्हतं कुठल्याच गोष्टींमध्ये, ना घरातल्या कामांमध्ये, ना मुलांच्या अभ्यास घेण्यामध्ये, ना देवांच्या सेवा पूजा वगैरे. पण आता माझी तब्येत व्यवस्थित असल्यामुळे म्हटलं चला आपलं रुटीन पहिल्यासारखं पुन्हा चालू करू. एक गृहिणी असते ना, तिचं असं असतं की काही गोष्टी ती इग्नोर करते, पण अशा गोष्टी होऊ देऊ नका ताईंनो. आपण जेवढा आपल्या हेल्थच्या बाबतीत इग्नोर करू आपल्या स्वतःला ना, तर त्याचे जास्त वाईट परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. आणि आपण जर का असे लिमिट क्रॉस करून जर आजारी पडलो ना, तर घर पूर्णपणे विस्कळीत होऊन जातं. या गोष्टी मी स्वतः अनुभवल्या म्हणून तुमच्याशी शेअर करते. असो, चला आता इथे मी सगळी देवांची विधिवत पूजा करून घेतली आणि आज गुरुवार असल्यामुळे स्वामी महाराजांचा देखील अभिषेक करत आहे. मी तुम्हाला नेहमी मेन्शन करते, मी इथे दुधाने आणि दह्याने अभिषेक करत नाही. कारण ते पाणी म्हणजे जे अभिषेक केलेलं पाणी असतं ते मला विसर्जित करायला जागा नाही आहे. आणि ते कुंडीत टाकलं तर तिथे वास वगैरे येतो ना नंतर त्या दुधाचा दह्याचा. म्हणून मी फक्त चंदन लावून अशा स्वच्छ पाणी घेते आणि त्याच्यामध्ये गंगाजल टाकून स्वामींचा अभिषेक करते. आता अभिषेक करून झाला, छान अशी स्वामींची मूर्ती मी एका सुक्या कपड्याने पुसून घेतली आणि त्यांची विधिवत अशी आता इकडे पूजा करत आहे. त्यांना छान असा फेटा, छोटीशी रुद्राक्षाची माळ आहे मी स्वामींना आणलेली दादरच्या मठातून, खूप छान मिळाली. आता मला अशी माळच भेटत नाही. एक मोत्याची आणलेली आणि एक रुद्राक्षांची. बऱ्याच दिवस झालं दादरच्या मठामध्ये जाणं झालंच नाही. आता बघू, जेव्हा पण स्वामींचं बोलावणं येईल तेव्हा नक्की जाऊ आणि बघू, भेटल्या माळा तर मी आणणारच. आता इथे स्वामींची विधिवत पूजा झाली, धूप अगरबत्ती ओवाळून घेतलं, त्यांचं दर्शन घेतलं. आणि मी मगाशी तुम्हाला बोलले होते गोकर्णाच्या वेलाबद्दल, तर ही एवढी छान छान फुलं गोकर्णाची आलेली आहेत. आणि गोकर्ण हा अतिशय महत्त्वाचा आणि धार्मिक दृष्टीने मानला जातो. कारण गोकर्ण हा भगवान श्रीहरी विष्णू, त्याच्यानंतर शिवशंकर यांना अतिशय प्रिय आहे. आणि त्याचबरोबर जी मी ही पानं दाखवली होती ती आहेत शमीची पानं. म्हणजे मी शमीचं झाड देखील लावलेलं आहे. ते सुद्धा भगवान शंकरांना, गणपती बाप्पांना शमीपत्र अतिशय प्रिय आहे. दिसायलाही खूप सुंदर दिसतात ती फुलं, त्यामुळे मी तुमच्याशी शेअर केली. आणि इथे बघा, आता आषाढ महिन्यामध्ये मी हे गोपद्म व्रत करते. अतिशय सोपं आहे. गोपद्माची रांगोळी काढायची, हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आणि हे व्रत एकदा चालू केलं की मग ते सलग 5 वर्ष करायचं असतं. तर माझं हे 3रं वर्ष आहे. म्हटलं चला तुम्हाला देखील याची थोडीशी माहिती असावी म्हणून मी ते शेअर केलं. चला आता राहिलेले कामांना सुरुवात करते. नंतर सकाळची जी काही कामं होती, टिफिन, त्याच्यानंतर जेवण वगैरे जेवण अजून बाकी आहे करायचं. फक्त टिफिन आणि नाश्ता वगैरे झालेली होती, तर ती नाश्त्याची भांडी वगैरे साफ करून ठेवली. इथे बघा, आमचे साहेब आत्ता आलेत. मला म्हटले मी येतो, फुलं घेऊन येतो. माझी पूजा झाली सगळी, तरी अजून फुलं घेऊन येतच होते. हार, फुलं, आज गुरुवार आहे म्हटलं असू द्या, तोपर्यंत आपली पूजा करून घ्यावी. एवढा वेळ लागला पूजा? माझी 1 तास झालं पूजा झालीये. काम होतं. मग स्वामींना हार भेटला? चांगला भेटला. ओके, चला मग श्री स्वामी समर्थ. पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया.
बघा अशी बरेच जण म्हणतात घराचा हा जे मेन भाग असतो किंवा जे मेन ठिकाण असतं तर ते स्वयंपाकघर असतं. तर मी बघा स्वयंपाकघरासोबतच माझ्या देवघराला देखील तितकंच महत्त्व देते. तर आता मी इथे देवपूजा जी केलेली होती गुरुवारची तर ती तुमच्यासोबत शेअर करते. ही जी गोकर्णाची फुलं होती तर ती बघा किती सुंदर त्याचा कलर असतो ना. तर गोकर्ण हा वास्तुशास्त्रामध्ये पण महत्त्वाचा मानला जातो आणि आपल्या त्याचा काही औषध म्हणून देखील उपयोग होतो. तसेच कलरसाठी देखील त्याचा उपयोग होत असतो. आता इथे मी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं देखील पूजन केलेलं आहे. हा पूर्ण 4 महिन्याचा जो काळ आहे आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीपर्यंत भगवान श्री हरी विष्णू हे योगनिद्रेमध्ये जातात. तर त्याच्यामुळे ही 4 महिने अशी त्यांची पूजा करायची असते. त्यांचे श्लोक जे असतात मंत्र वगैरे पठण करायचे. यामध्ये केलेले पूजेचे आपल्याला पुण्यफल खूप मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत असतं. त्यामुळे मी ही 4 महिन्यांची जी भगवान विष्णू यांची सेवा आहे पूजा आहे तर ती देखील करत असते. हे गोपद्म व्रत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे याची जर तुम्हाला पूर्ण माहिती हवी असेल ना तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्की याच्यावरती एक व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवेन. तर अशी आता माझी इकडे गुरुवारची छान अशी पूजा झाली. तर आता मी काय जेवण बनवणार आहे ते देखील मी तुमच्यासोबत आज इकडे शेअर करणार आहे. बघा ताईंनो, घरामध्ये आपल्या अशी प्रत्येक जर 4 प्रकारची 4 लोकं असतात. याला ही भाजी आवडते, त्याला ती भाजी आवडत नाही, त्याला ती आवडते तर ही आवडत नाही. पण त्याच्यामध्ये मरण होतं मात्र आपलं एका आईचं, बायकोचं, गृहिणीचं. तिने कसं सगळ्यांच्या आवडीनिवडी पूर्ण करायच्या हो, बरोबर ना? हा प्रश्न तर सगळ्यांनाच असतो. तर त्यासाठी मी आज इथे मस्त भन्नाट अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आमच्या घरात फ्लॉवरची भाजी अजिबात मिस्टरांना, मुलांना आवडत नाही. तर त्याच्यासाठी मी ते छान असे फ्लॉवरचे पराठे बनवणार आहे. पराठे केले की मग ते सगळं त्यांच्या पोटामध्ये जातं, नवडीच्या भाज्या पण. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा फ्लॉवर छान धुवून घ्यायचा, तो मीठ टाकून पिळून घ्यायचा, चांगला मीठ टाकून ठेवायचा थोडा वेळ. मग त्याला पाणी सुटतं ना तर ते पिळून घ्यायचं एक्स्ट्राचं पाणी. त्याच्यामुळे मग पराठा लाटताना फुटत नाही. आणि एकदम जी काही नॉर्मल आपण बेसिक मसाले वापरतो तर ते सगळे मसाले आणि टेस्टसाठी हो लक्षात ठेवा पावभाजी मसाला घालायला अजिबात कोणत्याच पराठ्यात विसरू नका. त्याने टेस्ट पराठ्याला अगदी भन्नाट येते. आणि त्याच्यानंतर सगळे पावडर मसाले घालायचे. तर तुम्ही म्हणाल तू तर तिथे कांदा टोमॅटो वगैरे चिरून ठेवलेलं आहेस तर ते मी राईससाठी ठेवलं होतं. तर इथे बघा अजून थोडीशी टेस्टमध्ये भर पडावी म्हणून मी ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स पण टाकला की त्याच्यामुळे थोडीशी पिझ्झाची टेस्ट पण येते पराठ्याला. तर असं काहीतरी वेगळं बनवलं तर मुलं खातात आणि त्यांना म्हणजे ज्या भाज्या आवडत नाहीत त्या देखील त्यांच्या पोटात अगदी छान जातात. आता हे मी तुमच्यासोबत शेअर करते. हे आहे आगारोचं असं चॉपर आहे. तर एवढा सुंदर चॉपर आहे ना, खरंच खूप काम छान करतो. आहे छोटासा पण काम मात्र त्याचं खूप मोठं आहे. मी तर म्हणेल छोटा बम बडा धमाका असं मी याला नावच ठेवलं आहे. असो, तर आता ह्याच्यामध्ये मी हे जे चीज आहे तर ते बारीक करून घेत आहे. तर पराठ्यात मी चीजसुद्धा ॲड करणार आहे. तर वापरायला पण हा अगदी सोपा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जे हवं ते कांदा टोमॅटो टाकायचं. असं त्याचं बटन आहे वरती दिलेलं, ते नॉर्मल प्रेस केलं की तुम्हाला आता मी दाखवते किती छान असं फाईन बारीक होतं. हे बघा आता मी मोठी सगळी जी क्यूब होती चीजची ती मी त्याच्यामध्ये टाकलेली होती. ती छान अशी बारीक झालेली आहे. आता रोजच्या जेवणासाठी मी थोडासा जेव्हा कांदा लागतो, एखादा कांदा एखादा टोमॅटो तर मी याचाच वापर करते. मला हे प्रोडक्ट्स फार आवडलं. मी काही ह्याचे ॲड करते असं नाही, पण मला अनुभव आला म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केला. आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकायची, त्याच्यामुळे पण टेस्ट छान येते पराठ्याला. आता हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आणि तुम्हाला जेवढे पराठे बनवायचे असेल त्या पद्धतीने तुम्ही फ्लॉवर घेऊ शकता. आता मी इथे सगळे छोटे छोटे त्याचे गोळे करून ठेवलेले होते अगोदरच. आता इथे बघा तुम्हाला गरजेनुसार मीठ टाका, कारण आपण अगोदर पण मीठ ॲड केलं होतं त्याचं पाणी पिळून काढण्यासाठी. त्यामुळे बघा जास्त प्रमाणात पण मीठ घालू नका, नाही तर ते खारट होईल. आणि आपण याच्यामध्ये ऑलरेडी चीज पण घातले. चीज बटरमध्ये सुद्धा मीठ असतंच. तर अशा प्रकारे हे आपल्याला पूर्ण सगळं जे पराठ्यासाठी
त्याच्यासाठी सारण आहे ते तयार करून ठेवायचं. मी साईडला ठेवलं, गोळे देखील छोटे छोटे करून ठेवले. आता पराठे म्हटलं की काय भाजीची गरज लागत नाही. सुकी भाजी, पातळ भाजी बनवली नाही तरी चालते. पराठा हा दह्याबरोबर खाल्ला जातो किंवा मग मुलांना सॉसबरोबर आवडतो तर मुलं सॉसबरोबर खातात. मी आणि माझे मिस्टर आहेत तर ते आम्ही दहीबरोबर खातो. तर म्हटलं आता पातळ भाजी, सुकी भाजी तर नाही करायची, मग भातच आपण असं करूया. तर खिचडी केली तर ती सारखी सारखी खिचडी पण खाऊ वाटत नाही प्लेन अशी. तर मग थोडंसं त्याच्यामध्ये अजून पदार्थ मी ॲड करून अशा प्रकारे जरा खिचडीला नवीन लुक दिला. तर तुम्ही म्हणाल की हा तर मसाले भात झाला. नाही, मसाले भात नाही. तुम्ही पुढे बघा. कांदा छान भाजून घेतला तेलामध्ये, एक टोमॅटो त्याच्यामध्ये छान फ्राय केलं. अगोदर मी जिरे मोहरीची फोडणी करून घेतलेली होती. आणि हा एकदम साधा सिंपल भात असतो, खायला एवढा टेस्टी लागतो ना. तर मी जेव्हा पण पराठे बनवते तर त्याच्यासोबत असा भात बनवते. प्लेन खिचडी मुगाच्या डाळीची बनवण्यापेक्षा तुम्ही हा एकदा भात ट्राय करा, बघा, नक्की तुम्हाला देखील आवडेल. तर चवीनुसार मीठ टाकलं त्याच्यामध्ये, एक बटाटा टाकला, कारण बटाटा हा माझ्या मिस्टरांना फार आवडतो. प्रत्येक भाजीमध्ये जरी बटाटा टाकला तरी आवडतो. बटाट्याची भाजी स्पेशली आवडते, कांदा बटाटा ते वगैरे सगळं. तर आता बघा, इथे मुगाची डाळ आणि थोडेसे शेंगदाणे मूठभर ते देखील मी याच्यामध्ये ॲड केले. आता मुगाच्या डाळीची खिचडी म्हटलं की आपण काय करतो, डाळ टाकून मीठ टाकतो, कोथिंबीर टाकतो वगैरे असं करतो ना. तर ही थोडंसं जास्त पदार्थ ॲड म्हणजे केलेत. बाकी मसाले काही नाही जास्त वापरले मी. इथे धनाजिरा पावडर, हळद पावडर आणि किचन किंग मसाला हा सगळ्यात मेन ह्याच्यामध्ये वापरायचा, त्यानेच या भाताला टेस्ट चांगली येते. छान अशी बारीक कोथिंबीर ह्याच्यामध्ये टाकली. मस्त असा याचा वास एवढा सुटलेला होता की हा जो राईस आहे तो माझ्या जानूला फार आवडतो. स्कूलमधून आल्या आल्या लगेच विचारते, मम्मी माझ्या फेवरेट राईस केला आहेस ना आज. तर असं मुलांच्या असं आवडीचे पदार्थ असले ना खूप आनंदित होतात आणि पटकन जेवतात देखील. तर जेवढा तांदूळ घेतला त्याच्या डबल पाणी घ्यायचं, बस होतं, पुरे होतं त्याच्यासाठी तेवढं. म्हणजे जास्त तो फडफडीत पण होत नाही आणि चिकचिक पण होत नाही चिकट असा. त्याच्यावरून लगेच एक चमचाभर तूप टाकलं, म्हणजे टेस्ट पण चांगली येते. वरून तूप खाण्यापेक्षा मुलं अशी खात नाही म्हणून मग पदार्थामध्येच तयार करताना मी असे टाकून देते. आता भात इकडे तयार करून झाला. मग अशी तुम्हाला दाखवलेलं होतं मी पीठ तयार करून ठेवलेलं होतं मळून अगोदरच छान भिजण्यासाठी. त्याच्यानंतर पराठ्यासाठी जे लागणारं सारण पण होतं ते पण मी तयार करून ठेवलेलं, ते तुमच्यासोबत शेअर केलं. तर अशा प्रकारे आता आपण जसं पुरणपोळी बनवतो तर त्या पद्धतीने तुम्ही हा जो पराठ्याचा उंडा आहे तो भरायचा. म्हणजे आपण त्याला गोळा म्हणू शकतो, आम्ही पुरणपोळीचा उंडाच बोलतो म्हणून मी इकडे पराठ्याचा उंडा बोलले. तर हे भरायचं व्यवस्थित आणि एकदम बघा तुम्हाला दाखवते, कुठेही असं थोडं पण राहिलं नाही पाहिजे, नाही तर त्याच्यातून सारण बाहेर येतं. तर व्यवस्थित असा हा उंडा भरून घ्यायचा आणि एकदम अशा हलक्या हाताने प्रेस करायचं, नाही तर काय होतं, अगोदरच फ्लॉवरला पाणी असतं त्याच्यामध्ये, मग ते काय होतं पराठा फुटण्याची शक्यता असते. तर मी अशा पद्धतीने तुम्हाला सगळी फर्स्ट टू एंड पराठ्याची जी काही रेसिपी होती ती अगदी क्लिअरपणे शेअर केली. तुम्हाला जर असं लाटायला त्रास होत असेल किंवा नाही लाटणं शक्य होत असेल तर तुम्ही एक चपाती घ्या, त्याच्यावर ते सारण पसरा, त्याच्यावरून दुसरी चपाती टाका आणि थोडंसं प्रेस करून सुद्धा तुम्ही त्या प्रकारे पराठा बनवू शकता. किंवा मग आपण जे धपाटी बनवतो ना तर त्या पद्धतीने पण एकदम बारीक चॉप करून धपाट्यासारखं सुद्धा तुम्ही थापू शकता. तुम्हाला जशा पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. असो, आजचा हा छोटासा व्हिडिओ मी जो तुमच्यासोबत शेअर केला बऱ्याच दिवसांनी, तर तो तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल व्हिडिओ तर नक्की जाता जाता व्हिडिओला एक लाईक करा आणि बघा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी मला सपोर्ट देखील करा. आणि बघा मध्ये जे आपले व्हिडिओ येत नव्हते त्याबद्दल देखील मी तुमची मनापासून क्षमा मागते. मला पर्सनल मेसेज पण येत होते की व्हिडिओज येत नाहीत म्हणून, त्याबद्दल तुम्ही माझी काळजी केली त्याबद्दल देखील धन्यवाद. चला, आजचा व्हिडिओ इथेच संपवते. बाय.